श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त. ते त्याची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊनी स्वामीशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अधर्म मार्गावरून टोळाशी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्हा येऊ का. तोवरी स्वामीशी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छने. तेथ एक बिंदव होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहाशी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून घडल्या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सरोवराजे दुर्लभ चरण, तयाचे घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती कराती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन. एक गिरी गवरी बैसून, तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते बक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परी जयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली अशी नाना साधन, भक्ताविन सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परमाज्ञ असतिजे. अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामीचे ऋण उदले. तैपासूनी जगात, त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाले. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामीराज येती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपाशी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी, दर्शन जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकोनी, राव बोलले काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पायी, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटो तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी. हे सत्ती तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल उभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरून, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली पै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. सोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराळे. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयाच्या पादुका शिरी धरून, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.